नमस्कार. मी प्राध्यापक प्रताप पाटील, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी, इयत्ता 12वी कला, इतिहास विषयातील प्रकरण 2 युरोपीय वसाहतवाद. आणि या प्रकरणातील तिसरा घटक आहे युरोपीय वसाहतवाद. आणि या तिसऱ्या घटकातील तिसरा उपघटक आहे आशिया खंडातील युरोपियनांचे वसाहतीकरण. तर या उपघटकाची माहिती आज आपण व्हिडिओ क्रमांक 3 यामध्ये पाहणार आहोत. प्रकरण 2 युरोपीय वसाहतवाद. या प्रकरणातील पहिला घटक वसाहतवाद, अर्थ आणि परिणाम, आणि दुसरा घटक वसाहतवाद, उदयाची कारणे आणि परिणाम. हा जो व्हिडिओ होता हा 1 क्रमांकाचा होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा घटक युरोपीय वसाहतवाद आणि यातील पहिला उपघटक अमेरिका आणि दुसरा उपघटक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या खंडातील वसाहतवाद हा दुसरा व्हिडिओ पाहिला. आज आपण तिसरा व्हिडिओ पाहणार आहोत. युरोपीय वसाहतवाद हा जो तिसरा घटक आहे, या तिसऱ्या घटकातील तिसरा उपघटक आशिया खंडातील वसाहती, याची माहिती आज आपण या व्हिडिओत पाहूया. आशिया खंडातील पहिला जो देश आहे तो म्हणजे म्यानमार. त्याला पूर्वी आपण ब्रह्मदेश असं म्हणत होतो. आणि या ब्रह्मदेश आणि इंग्रज यांची 3 युद्ध झालेली होती. आणि या 3 युद्धांची माहिती आपण आता पाहणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा आहे पहिले ब्रह्मी युद्ध. आता हे पहिले ब्रह्मी युद्ध का घडून आलेलं आहे तर त्याचं कारण सांगितलेलं आहे. भारताच्या ईशान्येकडील शेजारी देश म्हणजे म्यानमार, आणि पूर्वीचं नाव त्याचं आहे ब्रह्मदेश. म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ उपलब्धता यामुळे म्यानमारवरती कब्जा मिळवणे हे इंग्रजांचे उद्दिष्ट होते. म्हणजे पूर्वीकडचा आपला असणारा जो शेजारी होता आणि या शेजारी राष्ट्र असणाऱ्या म्यानमारमध्ये भरपूर नैसर्गिक साधनसंपत्ती होती. आणि या नैसर्गिक साधनसंपत्तीवरती इंग्रजांचा डोळा होता. आणि अशा परिस्थितीमध्ये तिसरा आकडा म्हटलेला आहे म्यानमारमधील राज्यकर्त्यांनी 19व्या शतकात मणिपूर जिंकून आसामवरती धडक मारली आणि इंग्रजांना ती धोक्याची घंटी वाटलेली आहे. आणि त्यामुळे भारताचा इंग्रज गव्हर्नर लॉर्ड अर्मस्ड याने युद्ध पुकारले आणि हे युद्ध 2 वर्ष चालले आणि ते पहिले ब्रह्मी युद्ध म्हणून ओळखले जाते. तर हे युद्ध का घडून आलेले आहे आपण खाली नकाशा दिलेला आहे. त्या इथं नकाशामध्ये आपल्याला ब्रह्मदेश दिसतो. हा आपल्या भारताचा शेजारी ब्रह्मदेश. आणि या ब्रह्मदेशातील असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीवरती इंग्रजांचा डोळा होताच. आणि अशाच परिस्थितीमध्ये या ब्रह्मदेशानं मणिपूरवरती आक्रमण केलं, मणिपूर जिंकून घेतला आणि आता त्याचं लक्ष आहे आसामवरती. आणि इंग्रजांना ही धोक्याची घंटा वाटलेली आहे. आणि त्यामुळं तत्कालीन भारताचा गव्हर्नर असणाऱ्या लॉर्ड अर्मस्ड यानं ब्रह्मदेशावरती आक्रमण केलं. हे युद्ध 2 वर्ष चाललं आणि या युद्धामध्ये इंग्रजांनी ब्रह्मदेशाचा पराभव केलेला आहे. तर इथं आपण हे जे चित्र पाहतोय हे चित्र इंग्रज गव्हर्नर लॉर्ड अर्मस्ड याचं आहे. आता या युद्धाचे परिणाम काय झाले बघा. तर युद्धाचे परिणाम काय झाले तर 5वा मुद्दा म्हटलेला आहे या युद्धात इंग्रज आरमाराने रंगून जिंकून घेतलेलं आहे. आता रंगून म्हणजे हे रंगून आहे, हे रंगून त्यांनी जिंकून घेतलेलं आहे. त्याला हल्लीचं नाव आहे यांगोन. त्यानंतर 6वं म्हटलेलं आहे त्यानंतर इंग्रज आणि म्यानमारचे राज्यकर्ते यांच्यात तह झाला आणि या तहाने इंग्रजांनी मणिपूर म्यानमारकडून परत घेतले
तसेच म्यानमारचा किनारी प्रदेश, तेथील जंगले व खनिज संपत्ती इंग्रजांच्या ताब्यामध्ये दिलेली आहे. आता या युद्धातील पराभवाचा परिणाम काय झालेला आहे, तर हा जो संपूर्ण समुद्रकिनाऱ्याचा जो प्रदेश आहे, हा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात गेलेला आहे. तेथील असणारी जंगलं, खनिज संपत्ती इंग्रजांच्या ताब्यात गेली. तसंच हा मणिपूरचा जो प्रदेश म्यानमारनं जिंकलेला होता, हा प्रदेश देखील त्यांना आता परत देऊन टाकावा लागलेला आहे. आणि 7वा मुद्दा काय म्हटलेला आहे, तर इंग्रजांनी युद्ध नुकसान भरपाई म्हणून मोठी रक्कम वसूल केली व ब्रह्मदेशाची तत्कालीन राजधानी आव्हा येथे इंग्रज रेसिडेंटची नेमणूक केलेली आहे. तर अशा प्रकारे इथं पहिलं इंग्रज ब्रह्मी युद्ध, पहिल्या इंग्रज ब्रह्मी युद्धानंतर लवकरच दुसरे ब्रह्मी युद्ध घडून आलेलं आहे. आता हे युद्ध का घडून आलेलं आहे, तर दुसरे ब्रह्मी युद्ध लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये घडून आलेलं आहे. आणि याचं तात्कालिक कारण कोणतं आहे, तर म्यानमारमध्ये राहणाऱ्या 2 इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या प्रशासनाने दंड ठोठविला आणि त्यामुळे डलहौसीला म्यानमारमध्ये हस्तक्षेप करण्याचे निमित्त सापडलेले आहे. इंग्रजांना काहीतरी करून या म्यानमारबरोबर युद्ध करायचं होतं आणि त्या युद्धाला आता एक किरकोळ कारण मिळालेलं आहे. काय मिळालेलं आहे, तर 2 इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या प्रशासनानं दंड केला आणि हे कारण सांगून आता डलहौसीनं म्यानमारबरोबर युद्ध पुकारलेलं आहे. डलहौसीने जॉर्ज लेम्बर्ट या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली फौजा पाठवून युद्ध पुकारले आणि इंग्रजांनी या युद्धात ब्रह्मी सैन्याचा पराभव करून रंगून, पेगू, प्रोम ही ठिकाणे जिंकून घेतली. यातील पेगूचा प्रदेश इंग्रजांनी त्यांच्या साम्राज्यामध्ये विलीन करून घेतलेला आहे. या विजयाने इंग्रजांचा म्यानमारच्या किनाऱ्यावरील प्रभाव वाढलेला आहे. आणि 6वं म्हटलेलं आहे, म्यानमार विरुद्धच्या या लढाईत इंग्रज सैन्यात भारतीय सैन्याचा समावेश होता. शिवाय इंग्रजांनी या युद्धाचा खर्च भारतीयांवरती टाकलेला आहे. आता बघा, इथं इंग्रजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ब्रह्मदेशाबरोबर युद्ध पुकारलं, सैनिक वापरले भारताचेच. आता या युद्धामध्ये जवळजवळ 15,000 सैनिक मारले गेलेले होते. सैनिक मेले भारताचे आणि युद्धाचा खर्च पण इंग्रजांनी काय केलेला आहे, भारतावरच टाकलेला आहे. आणि त्यामुळं त्या कालखंडात, या युद्धाच्या कालखंडामध्ये भारताची आर्थिक परिस्थिती अतिशय दुरावस्था झालेली होती. तर इथं युद्धाचे परिणाम काय झालेले आहेत, तर खाली दिलेले आहेत बघा. तर युद्धाचे परिणाम रंगून, आता या रंगूनचं अलीकडचं नाव आहे यांगोन. म्हणजे इथं पेगू आहे, पेगू रंगून पासून प्रोमपर्यंतचा असणारा जो प्रदेश होता, हा प्रदेश इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. या विजयाने ही जी समुद्रकिनार जो पट्टा आहे, तो जो संपूर्ण प्रदेश आहे, हा प्रदेश आता इंग्रजांच्या ताब्यात आलेला आहे. आणि या युद्धात झालेला जो खर्च होता, हा खर्च इंग्रजांनी भारतीयांच्यावरती लादलेला आहे. तर इथं शेजारीच दुसऱ्या ब्रह्मी युद्धाच्या वेळेला भारताचा गव्हर्नर असणारा जो लॉर्ड डलहौसी आहे, त्या लॉर्ड डलहौसीचं चित्र दाखवलेलं आहे. त्यानंतर तिसरं जे हे तिसरे ब्रह्मी युद्ध का घडून आलेलं आहे, तर याची कारणं दिलेली आहेत. म्यानमारचा म्हणजे ब्रह्मी सरकारचा फ्रान्सशी वाढत चाललेला संपर्क हे या युद्धाचे तिसरे कारण होते. म्हणजे तिसरे युद्धाचं कारण कोणतं आहे, तर हा जो म्यानमार आहे आणि या म्यानमारनं इंग्रजांचे प्रतिस्पर्धी असणारे जे फ्रेंच आहेत आणि या फ्रेंचांशी जवळीक वाढवलेली आहे. फ्रेंचांनी व्हिएतनाम म्हणजे इंडो चायना मध्ये स्वतःचे प्रभाव क्षेत्र निर्माण केले होते आणि इंग्रजांना या संभाव्य धोक्याची कल्पना आलेली आहे. परिणामी म्यानमारचा राजा थिबा याने इटली व जर्मनी या देशांशी व्यापारिक करार करण्याचा प्रयत्न केला.
तसेच फ्रान्सशी व्यापारी करार केला. अशातच थिबा राजाने बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन या ब्रिटिश व्यापारी कंपनीला दंड ठोठावलेला आहे. परिणामी गव्हर्नर लॉर्ड डप्रिन आणि या लॉर्ड डप्रिननं म्यानमारशी लढण्यासाठी सैन्य पाठवले आणि या युद्धात इंग्रजांनी मंडाले जिंकून घेतलेले आहे. आणि अशा प्रकारे बघा, हे जे तिसरे ब्रह्मयुद्ध होतं, या तिसऱ्या ब्रह्मयुद्धाचं तात्कालिक कारण कोणतं आहे तर बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन आणि या ब्रिटिश व्यापारी कंपनीला इंग्रजांनी दंड ठोठावला आणि या तात्कालिक कारणावरून इंग्रजांनी तिसरं ब्रह्मयुद्ध सुरू केलेलं आहे. आता या युद्धाचा परिणाम काय, आता या युद्धाचे परिणाम काय झालेले आहेत तर म्यानमारचा राजा थिबा इंग्रजांना शरण आलेला आहे आणि इंग्रजांनी काय केलेलं आहे तर हा जो म्यानमारचा असणारा जो प्रदेश होता हा प्रदेश भारताला जोडून टाकलेला आहे. मात्र 1935च्या कायद्याने इंग्रजांनी म्यानमार भारतापासून वेगळा केला. पुढे भारतीय स्वातंत्र्यापासून प्रेरणा घेऊन जानेवारी 1948ला म्यानमार देखील स्वतंत्र झालेला आहे. तर इथं खाली आपण म्यानमारचा राजा, नाव त्याचं थिबा आहे, हा राजा थिबा. इंग्रजांनी काय केलेलं आहे तर या म्यानमारचा राजा असणाऱ्या थिबाला कैद केलेला आहे आणि कैद करून भारतामध्ये रत्नागिरी या ठिकाणी त्याला आणून ठेवलेलं आहे नजरकैदेत. आणि त्या ठिकाणी या म्यानमारच्या राजाला म्हणजे थिबासाठी एक राजवाडा, 3 मजली राजवाडा बांधून ठेवलेला आहे. ब्रह्मदेशाच्या राजाला भारतात भारतीय उपखंडातील इंग्रजांचं साम्राज्य विस्तार, यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहिला म्यानमार आणि आता दुसरा मुद्दा पाहणार आहोत नेपाळ. तर नेपाळ हा हिमालयाच्या कुशीत वसलेले एक छोटेसे राष्ट्र, पण तिथं राहणारे जे गोरखे आहेत अतिशय पराक्रमी होते. त्यांना साम्राज्य विस्तार करायचा होता. मात्र उत्तरेला हिमालय आणि पूर्वेला बलाढ्य चीन असल्यामुळं त्या प्रदेशामध्ये साम्राज्य विस्तार करणं शक्य नव्हतं आणि त्यांना साम्राज्य विस्ताराची संधी होती ब्रिटिश भारतामध्ये. आणि तो साम्राज्य विस्तार थांबवण्यासाठी आणि वाटाघाटीसाठी ब्रिटिशांनी आपले प्रतिनिधी नेपाळमध्ये पाठवलेले आहेत. परंतु ब्रिटिशांना या नेपाळ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही आणि त्यातून इंग्रज आणि नेपाळ यांच्यामध्ये 2 युद्ध झालेले आहेत. आता युद्धाची परिस्थिती काय बघा, तर नेपाळचे 10 ते 12 हजार तर इंग्रजांचे 30,000पेक्षा जास्त सैनिक होते आणि नेपाळवरती इंग्रजांनी आक्रमण केलेलं आहे. परंतु या नेपाळी सैनिकांनी इंग्रजांना जेरीस आणलेला आहे. इथं नेपाळचा त्यांचा जो कॅप्टन होता तो देखील युद्धामध्ये मारला गेलेला आहे. इंग्रजांचं मोठं नुकसान झालं. पण सरतेशेवटी 1816मध्ये नेपाळचा मकवानपूर या ठिकाणी इंग्रजांनी पराभव केलेला आहे आणि पराभव झाल्यानंतर इंग्रजांनी नेपाळवरती सागोली नावाचा तह घातलेला आहे. आणि या तहानुसार काय ठरलेलं आहे बघा, तर इंग्रजांनी तराई, कुमाऊ, गढवाल हे जे प्रदेश जे भारतातले होते ते नेपाळनं ताब्यात घेतलेले होते. ते सर्व प्रदेश नेपाळनं इंग्रजांना परत देऊन टाकलेले आहेत. आणि काठमांडू येथे म्हणजे नेपाळची राजधानी काठमांडू येथे इंग्रज रेसिडेंट नेमलेला आहे. परंतु 1923मध्ये इंग्रजांनी नेपाळच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिलेली आहे. जरी इंग्रजांनी नेपाळचा पराभव केला तर नेपाळ पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला नाही. नेपाळ एक स्वतंत्र देश त्यांनी ठेवलेला आहे. तिथं खाली आपण नेपाळचा नकाशा पाहू शकतो. हा भारताचा शेजारी असणारा नेपाळ. आणि या नेपाळनं काय केलेलं आहे तर इकडं असणारा जो चीन आणि हिमालय यामुळं या भागामध्ये साम्राज्य विस्तार शक्य नसल्यामुळं इंग्रजांनी या नेपाळ्यांनी या प्रदेशामध्ये आपला साम्राज्य विस्तार केलेला आहे. आणि शेवटी ज्या वेळेला इंग्रजांनी नेपाळ्यांचा पराभव केला आणि पराभव केल्यानंतर हा जो संपूर्ण भारतीय प्रदेश आहे हा भारतीय प्रदेश म्हणजे 1/3 नेपाळ्यांनी इंग्रजांना दिलेला आहे आणि हे युद्ध संपलेलं आहे.
तर भारतीय उपखंडामधील तिसरा जो देश आहे आणि तो देश आहे हा सिक्कीम. भारताचा आसामचा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. म्हणजे ब्रिटिशांना आसाम पाहिजे होता. आणि भारताच्या उत्तर सीमेवरती भूतान, बंगाल, नेपाळ बघा इथं, तर हा जो सिक्कीम होता हा सिक्कीम, भूतान, बंगाल, नेपाळ आणि तिबेट हे जे प्रदेश आहेत आणि या प्रदेशानं वेढलेलं हे छोटंसं राज्य होतं. 1815 सिक्कीमच्या राजाने दार्जिलिंग भोवतीलचा प्रदेश इंग्रजांकडे सुपूर्द केलेला आहे. तर दार्जिलिंग हा जो चहा उत्पादन करणारा जो प्रदेश होता हा प्रदेश इंग्रजांना हवा होता, परंतु फारसा संघर्ष न करता दार्जिलिंगच्या राजानं, ह्या सिक्कीमच्या राजानं दार्जिलिंगचा जो प्रदेश आहे हा प्रदेश इंग्रजांना देऊन टाकलेला आहे. आणि त्या बदल्यामध्ये राजाला ब्रिटिशांकडून तनखा देखील सुरू झालेला आहे. मात्र पुढं बघा, लॉर्ड डलहौसी याने सैन्य पाठवून सिक्कीमचा आणखीन काही प्रदेश ताब्यात घेतला आणि त्यामुळे सिक्कीम इंग्रज व्यापारासाठी खुला झालेला आहे. परिणामी बघा, भारत तिबेट व्यापारावरील जकातीचे अधिकार इंग्रजांना मिळाले आणि 1886 तिबेटी लोकांनी सिक्कीमवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताच इंग्रजांनी तिबेटी लोकांविरुद्ध कारवाई केलेली आहे. तर पहिलं इंग्रजांनी दार्जिलिंग ताब्यात घेतलेलं आहे. मात्र तेवढ्यावरती इंग्रजांची काय भूक भागलेली नाही. पुढं हा डलहौसी होता आणि या डलहौसीनं सिक्कीमवरती आक्रमण करून त्यांचा बराच प्रदेश ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामुळं तिबेटमध्ये जाण्याचा जो मार्ग होता हा मार्ग इंग्रजांच्या नियंत्रणाखाली आणलेला आहे. परंतु सिक्कीमच्या या दुबळेपणाचा फायदा घेऊन हे जे शेजारी असणारा जो तिबेट होता आणि या तिबेटनं सिक्कीमवरती आक्रमण केलेलं आहे. आणि त्यावेळेला मात्र इंग्रजांनी हे जे तिबेट होते या तिबेटवरती कारवाई करून त्यांच्याविरुद्ध युद्ध करून तिबेट्यांना तिथनं हाकलून लावलेलं आहे. पुढं 1890 ब्रिटिश चीन तहानुसार सिक्कीम इंग्रजांचे संरक्षित राष्ट्र असल्याचे मान्य करण्यात आले. आता हा जो चीन होता ना, हा चीन देखील सिक्कीमवरती आपले अधिकार सांगत होता. मात्र 1890 ब्रिटिश आणि चीन यांच्यामध्ये तह झाला आणि या तहानुसार सिक्कीम हे एक ब्रिटिशांचे संरक्षित राष्ट्र असल्याचं इंग्रजांनी मान्य केलेलं आहे. पुढं दार्जिलिंग परिसरातील चहाचे मळे संरक्षित ठेवणे इंग्रजांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते आणि सिक्कीमला मध्यग राष्ट्र म्हणजे बफर झोन बनवून त्याचे अंतर्गत प्रशासन व परराष्ट्रीय धोरण इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. आता इंग्रजांच्या दृष्टीनं सिक्कीमचं काय महत्त्व होतं, तर सिक्कीममध्ये असणारे जे चहाचे मळे आणि हे सिक्कीममधील चहाचे मळे त्यांना पाहिजे होते. आणि दुसरं काय, तर सिक्कीमला बफर झोन बनवायचं होतं. कुणामधील, तर चीन आणि भारतमधील एक स्वायत्त प्रदेश त्यांनी बनवलेला आहे. परंतु म्हणलेलं आहे सिक्कीमचा दर्जा मात्र एक स्वतंत्र राज्य म्हणून त्यांनी राखलेला आहे. आणि 1975 सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्य घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर मात्र हा जो सिक्कीम होता हा सिक्कीम एक स्वतंत्र देश होता. मात्र अंतर्गत असणारा जो संघर्ष होता आणि चीनी आक्रमणाचा धोका पाहिल्यानंतर या सिक्कीमच्या जनतेनं भारतामध्ये विलीन होण्याचं मान्य केलं आणि 1975 साली सिक्कीम हे असणारं स्वतंत्र राष्ट्र आता भारताचं एक घटक राज्य बनलेलं आहे. तर खाली इथं आपण सिक्कीमचा नकाशा पाहू शकतो. इथं हे छोटंसं सिक्कीम राज्य आहे. एका बाजूला नेपाळ हा देश आहे, दुसऱ्या बाजूला भूतान हा देश आहे, तिसऱ्या बाजूला हा चीन आहे आणि या 3 देशांनी वेढलेला आणि शेजारी असणारा जो भारत आहे. त्यामुळं अखेर सिक्कीमनं या चीनपासून आपला बचाव करण्यासाठी भारतात विलीन होण्याचं मान्य केलं आणि सिक्कीम आता भारताचा प्रदेश बनलेला आहे. भारतीय उपखंडातील भारताचा चौथा शेजारी तो आहे हे भूतान. भूतान भारताच्या उत्तर सीमा भागात आणि सिक्कीमच्या पूर्वेला असणारा छोटासा देश.
या देशाचे भौगोलिक आणि व्यापारी महत्त्व जाणून वॉरन हेस्टिंग्ज याने भूतानशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केलेले आहेत आणि त्यामुळे बंगाल ते तिबेट हा भूतानच्या प्रदेशातून जाणारा व्यापारी मार्ग इंग्रजांसाठी खुला झालेला आहे. 1841मध्ये ॲशले एडन याने भूतानविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आणि 1865मध्ये भूतानविरुद्ध इंग्रज असे युद्ध झाले आणि त्यानंतर झालेल्या तहानुसार भूतानने जिंकून घेतलेले प्रदेश ब्रिटिशांच्या हवाली करणे आणि त्या बदल्यात ब्रिटिशांनी भूतानच्या राजाला वार्षिक तनखा देणे या गोष्टी मान्य करण्यात आलेल्या आहेत. तर 1910च्या तहानुसार भूतानच्या राजाने संरक्षण व परराष्ट्र धोरणाचे अधिकार इंग्रजांना दिलेले आहेत आणि इंग्रजांनी भूतानच्या अंतर्गत कारभारामध्ये ढवळाढवळ न करण्याचे मान्य केले. तर एकंदरीत भूतानचे महत्त्व इंग्रजांसाठी काय होतं, तर बंगालमधून तिबेटमध्ये जाणारा जो मार्ग होता हा मार्ग भूतानमधून जात होता आणि त्या मार्गावरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भूतान इंग्रजांना हवा होता. तो मार्ग ताब्यात आल्यानंतर भूतानवरती इंग्रजांनी आपलं प्रभुत्व निर्माण केलेलं नाही, त्याला एक स्वायत्त देश ठेवलेला आहे. परंतु इंग्रजांनी काय केलेलं आहे, भूतानचं संरक्षण आणि परराष्ट्र धोरण हे मात्र आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. कारण भूतानला जर भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतली नसती तर चीननं तो भाग गिळंकृत केला असता. पण 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर काय झालं, तर 8 ऑगस्ट 1949 रोजी भारत आणि भूतान यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार भूतानचे परराष्ट्र धोरण आणि संरक्षणासंबंधीचे धोरणे यामध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची आहे. तर हा जो भूतान आहे एक छोटासा देश, भारताचे हे जे सिक्कीम राज्य आहे या सिक्कीम राज्याला लागून असणारा हा छोटासा देश आणि या भूतानसाठी सर्वात मोठा शत्रू कोण आहे, तर भूतानला सर्वात मोठा शत्रू आहे इथं असणारा हा चीन. आणि हा जो चीन आहे आणि या चीनपासून बचाव करण्यासाठी भूताननं स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी आता भारतावरती सोपवलेली आहे. आणि यातूनच बघा भूतानचा असणारा इथं डोकलाम नावाचा प्रदेश होता, इथं जे चीनची बॉन्ड्री येते तर इथं डोकलाम नावाचा प्रदेश होता आणि या डोकलामच्या प्रदेशामध्ये हक्क सांगून चीन तिथं रेल्वे मार्ग उभा करण्याचा प्रयत्न करत होता. या भूतानच्या प्रदेशात रेल्वे मार्ग उभा राहायला भारतानं विरोध केला आणि यातून डोकलाम या ठिकाणं भारतीय आणि चीनी या दोन्ही फौजा एकत्र आलेल्या होत्या आणि यातून भारत आणि चीन या दोघांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र अखेर चीननं माघार घेतली आणि चीननं माघार घेतल्यामुळं हा जो प्रश्न होता हा प्रश्न तात्पुरता मिटला. तर डोकलाम हा प्रदेश कोणाचा होता, तर भूतानचा होता आणि भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी आता कोणी घेतलेली आहे, तर भारतानं घेतलेली आहे. आता 5वा जो मुद्दा आहे तो म्हणजे तिबेट. हा भारताचा शेजारी. तिबेटचा प्रदेश दलाई लामांच्या प्रभावाखाली होता. इथं खाली दलाई लामा दिलेले आहेत आणि हे जे दलाई लामा होते या दलाई लामा या धार्मिक धर्मगुरूंच्या वर्चस्वाखाली हा तिबेट होता आणि त्यांचा हा शेजारी राजवाडा दाखवलेला आहे. रशियाचा अटकाव करणे आणि स्वतःचा व्यापार वाढवणे यासाठी तिबेटच्या प्रदेशावरती इंग्रजांची नजर होती. आता या तिबेटवरती इंग्रजांची नजर काय होती, तर इंग्रजांना भीती वाटत होती की भारताच्या उत्तरेला हिमालय असल्यामुळं रशिया तिबेट मार्गे भारतामध्ये घुसू शकत होता आणि इंग्रजांना आव्हान देऊ शकत होता आणि त्या रशियाला अटकाव करण्यासाठी आणि व्यापार करण्यासाठी तिबेट आपल्या ताब्यात पाहिजे असं इंग्रजांना वाटत होतं. लॉर्ड कर्झनच्या काळात इंग्रजांच्या फौजा तिबेटची राजधानी म्हणजे ल्हासापर्यंत पोहोचलेल्या आहेत. जे लॉर्ड कर्झननं तिबेटवरती आक्रमण केलेलं आहे आणि त्यांची राजधानी असणाऱ्या ल्हासापर्यंत तो जाऊन पोहोचलेला आहे. 1907मध्ये इंग्लंड व रशियात झालेल्या करारानुसार तिबेटमधील चीनच्या वर्चस्वाला तत्वता मान्यता देण्यात आली. आता इथं एक भारताच्या दृष्टीने एक डोकेदुखीचा मुद्दा काय झालेला आहे, तर इंग्रजांना भीती वाटत होती की हा रशिया
तिबेटमधून भारतात येईल आणि म्हणून इंग्लंड तिबेटवरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रशिया आणि इंग्लंड या दोघांमध्ये करार झाला आणि करारामध्ये ठरलं की हा तिबेटचा जो प्रदेश आहे हा प्रदेश दोघांनी देखील तिथं जायचं नाही, तो प्रदेश चीनचा आहे असं दोघांनी देखील मान्य केलं. आणि याच झालेल्या कराराचा फायदा घेऊन पुढं चीननं पुढील काळात तिबेटवरती संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्यास त्याला वाव मिळाला. आणि हा जो करार होता आणि या कराराचा फायदा घेऊन चीननं काय केलेला आहे, हा संपूर्ण असणारा जो तिबेटचा जो प्रदेश आहे स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे. आता इथं हा भारत आहे आणि भारताच्या शेजारी असणारा हा जो प्रचंड विस्ताराचा जो चीन आहे, या चीननं काय केलं तर भारताचा शेजारी असणारा हा जो तिबेट आहे प्रचंड मोठा प्रदेश आहे आणि हा जो प्रदेश होता हा प्रदेश त्यानं गिळंकृत केलेला आहे. हा संपूर्ण तिबेटचा प्रदेश आहे. वास्तविक तिबेटियन संस्कृती स्वतंत्र होती. दलाई लामांचं तिथं वर्चस्व होतं. मात्र इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर 1951 मध्ये हा जो चीन आहे ह्या चीननं तिबेट ताब्यात घेतला आणि तिबेट ताब्यात घेतल्यानंतर या तिबेटमध्ये असणारे जे दलाई लामा आहेत, या तिबेटमध्ये असणारे जे दलाई लामा आहेत हे दलाई लामा आता भारतामध्ये आलेले आहेत. आणि भारतामध्ये येत असताना त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक सहकारी भारतामध्ये आलेले आहेत. आता आपण शहरामध्ये फुटपाथवरती लोकरीचे कपडे विकत बसलेली लोक पाहतो आपण त्यांना. तर ही लोक कोण आहेत तर ही सगळी लोक तिबेटी आहेत. ती लोक भारतामध्ये का आली तर चीननं त्यांच्या देशावरती आक्रमण करून त्यांचा जो प्रदेश होता जिंकला. म्हणून या तिबेटी लोकांचं नेतृत्व करणारे दलाई लामा भारतात आले आणि दलाई लामांच्या बरोबर त्यांचे सहकारी देखील भारतामध्ये आलेले. आणि भारतामध्ये राहून दलाई लामांनी चीनचं असणारं जे वर्चस्व होतं आणि हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी जगभर जनमत एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे चीन विरोधात. आणि यातून चीन आणि भारत यांच्यामध्ये संघर्ष का झाला तर चीन भारत यांच्यातील संघर्षाचं मुख्य कारण होतं की चीन म्हणत होता दलाई लामांना तुम्ही भारतामध्ये आश्रय देऊ नका. पण चीनचं न ऐकता भारतानं दलाई लामांना भारतामध्ये आश्रय दिला आणि त्याचा राग चीनच्या मनामध्ये असलेला दिसून येतो. तर चीन आणि भारत यांच्यात 1962ला जे युद्ध झालेलं होतं त्या युद्धाचं ते एक देखील कारण होतं. तर तिबेटचा असणारा जो प्रदेश होता हा प्रदेश इंग्लंड आणि रशिया यांच्या संघर्षामध्ये अखेर चीननं स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. तर आपण युरोपियनांच्या आशिया खंडातील असणाऱ्या वसाहती यामध्ये प्रामुख्यानं काय काय पाहिलं तर भारताशेजारी असणारं म्यानमार, नेपाळ, सिक्कीम, भूतान आणि तिबेट हे जे प्रदेश होते हे प्रदेश आणि या प्रदेशाशी इंग्रजांचे कशा प्रकारचे संबंध होते याची माहिती इथं आपण पाहिली.